प्रॉपर हार्डन केलेलं जर रोप असेल तर तुमचे मरायचे चान्सेस तिथेच 50% कमी होऊन जातात। उन्हाळा प्रचंड आहे, 45-48 डिग्रीपर्यंत तापमान पुढे जाणार आहे। सण आपण टाकतो आपल्या झाडाला गारवा देण्यासाठी। कवर आणि सण दोघं टाकत असाल तर सोन्याहून पिवळं। हे जे पान जळालेले मित्रांनो, तर हा कुठलाही करपा वगैरे नाही। या 3 स्प्रेच्या व्यतिरिक्त मित्रांनो केळीच्या रोपाला जगवण्यासाठी चौथ्या कुठल्याही स्प्रेची गरज नाहीये। उन्हाळ्यामध्ये केळीची रोपं लावताना काय काय काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो आपण ह्या आज शेतावर आलेलो आहोत। भर काळीचं शेत आहे, छानपैकी बेड तयार केलेले आहे। 3 फुटाचा टॉप दिसतोय, 1 फुटाची उंची दिसते। ह्याच पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला क्षेत्र तयार करायचं आहे। आता उन्हाळा प्रचंड आहे, 45-48 डिग्रीपर्यंत तापमान पुढे जाणार आहे आणि ह्या एप्रिल मेच्या उन्हामध्ये आपल्याला केळीची रोपांची लागवड करायची आहे। तर काय काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही 2 प्रकारच्या काळजी घेऊ शकतात। एक म्हणजे तुम्हाला सण टाकायचा आहे। आता ह्या शेतकरी मित्रांनी सण हा झाडाच्या साधारण दक्षिण दिशेला टाकलेला आहे। हा ॲक्च्युली दक्षिण आणि पश्चिम दिशेने टाकला गेला पाहिजे। आपण सण का टाकतो? झाडाला गारवा देण्यासाठी, ना की त्याच्या सावलीसाठी। तुमचा सण जेव्हा 1 फुटाचा होतो त्याच्या गारव्यामुळे तुमच्या रोपाचं गरम वाऱ्यापासून संरक्षण होत असतं। म्हणून पश्चिम आणि दक्षिण बाजूने तुम्हाला साधारण रोपाच्या 6 इंचावर तुम्हाला सण हा टाकायचा असतो। आणि सण कधी टाकायचा असतो? आता आपण बघू शकतो हे जे रोप आहे ह्या रोपाच्या साधारण 6 इंच दूर इकडे आणि 6 इंच इकडे अशा हिशोबाने सण तुम्हाला टाकायचा आहे 21 दिवस अगोदर। म्हणजे समजा तुमची 21 तारखेची लागवड आहे तर 1 तारखेला तुमचा सण हा टाकला गेला पाहिजे। आता मित्रांनो आपण बऱ्याचदा काय करतो की सण अगदी लहान असतो, आपल्याला लागवड करायची घाई असते, रोपांची बुकिंग केलेली असते, रोपं कदाचित शेतावर येऊन जातात आणि आपण निर्णय घेतो की मला आता लागवड करायची आहे। तर सणाची उंची न बघता आपण बऱ्याचदा रोपाचं प्लांटेशन करत असतो, पण 100% मित्रांनो हे चुकीचं आहे। सणाला पूर्ण 21 दिवसाचं होऊ द्या, रोपाच्या उंचीला सणाला येऊ द्या आणि त्या रोपाच्या उंची एवढा सण झाल्यानंतर तुम्हाला रोपाची लागवड करायची आहे। दुसरी पद्धत आहे क्रॉप कव्हर। क्रॉप कव्हर कोणतं निवडायचं आहे तुम्हाला? क्रॉप कव्हर तुम्हाला 17 GSMचं मिनिमम 3% UV असलेलं क्रॉप कव्हर आपल्याला निवडायचं आहे। केळीचं जर रोप असेल तर साधारण 12x14चं क्रॉप कव्हर अतिशय बेस्ट असतं, कारण ते पूर्ण रोपाला कव्हर करतं आहे। 12x12चं वापरलं तरी हरकत नाही, रोपाची हाईट जर कमी असेल तर। 3 काड्या तुम्हाला लावायच्या आहे, त्या काड्यांच्या मध्ये तुम्हाला क्रॉप कव्हर लावायचं आहे। आता ह्या शेतकरी मित्रांनी सण लहान होता परंतु लागवड करायची घाई होती म्हणून त्यांनी क्रॉप कव्हरचं सुद्धा नियोजन केलंय आणि सणाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। माझंही हेच मत आहे की साधारण 21 दिवस अगोदर म्हणजेच रोप लावायच्या 21 दिवस अगोदर 6 इंच इकडून 6 इंच इकडून अशा पद्धतीने छानपैकी सण लावून घ्या। 1 फुटाचा सण होऊ द्या आणि नंतर मग क्रॉप कव्हरचा पण प्लॅन करा। सो क्रॉप कव्हर आणि सण दोघं टाकत असाल तर सोन्याहून पिवळं, पण माझं रिकमेंडेशन आहे की सण हा कायम चांगला, ज्याला तुम्ही टाक किंवा धेंचा म्हणता, त्याच्या गारव्यामुळे रोपाचं डिहायड्रेशन होत नाही। डिहायड्रेशन म्हणजे काय की आपण उन्हामध्ये फिरत असतो, उन्हामध्ये फिरताना आपल्याला काय होतं, जर आपण पाणी कमी पिलेलं असलं तर आपल्याला डलनेस फील होतं, म्हणजे आपल्याला गळल्यासारखं वाटतं। हे का होतं? कारण आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे की मॅक्सिमम प्रमाण हे पाण्याचं आहे। सेम या केळीच्या रोपाचं आहे। केळीच्या रोपामध्ये मॅक्सिमम पाणी आहे। तुम्हाला माहिती आहे याला खोडाचा पार्ट आहे का? नाही, याच्या पूर्ण पानामध्ये, खोडामध्ये, रूट्समध्ये सगळीकडे पाणी आहे। त्याच्यामुळे ह्या रोपाचं डिहायड्रेशन खूप लवकर होतं। उन्हामुळे काय होतं की झाडाच्या पानांच्या पर्णरंध्रांमधून पाणी वर उडून जातं आणि झाडाला डिहायड्रेशन फील होतं आणि मग झाड वीक पडतं। 2 महिने तुमचं झाड हलतच नाही उन्हामध्ये, त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटते। आणि जो आपला मुख्य पर्पज आहे टिश्यू कल्चर आपण का लावतो? 10 ते 11 महिन्यामध्ये आपल्याला टिश्यू कल्चर खाली करायचं असतं, म्हणून आपण रोप लावतो। तो मित्रांनो तो उद्देश आपला साध्यच होणार नाही, म्हणून रोपाला वाचवणं उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरजेचं आहे। आता ठीक आहे, हे तर कळलं आपल्याला की आपल्याला सण हा दक्षिण पश्चिम दिशेने टाकायचा आहे। क्रॉप कव्हर आपल्याला 17 GSMचं वापरायचं आहे। 3% मिनिमम त्याच्यामध्ये UV पाहिजे, कारण जर 3% पेक्षा कमी UV असेल तर याचा तुकडा पडून जातो, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी कदाचित एवढं महागाचं घेतलेलं क्रॉप कव्हर आपण वापरू शकणार नाही। सो मित्रांनो ही सगळी काळजी आपल्याला उन्हाळ्यात लागवड करताना करायची आहे। रोपं उतरल्यानंतर तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे? रोपं आली की छानपैकी कुठेतरी एका झाडाच्या सावलीमध्ये त्याला 2 ते 3 दिवस ठेवा, त्याला छान हार्डन होऊ द्या। त्याच्यानंतर रोपाची लागवड तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला 4 वाजेच्या नंतर करायची आहे। लागवड केल्याबरोबर त्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर तुम्ही त्याला ग्रीन मिरॅकल जे स्टेन्स कंपनीचं औषध आहे ते पंपाला 50 ml घ्या, त्याच्यामध्ये मस्त सिलिकॉन स्प्रेडर टाका, म्हणजे स्टिकर टाका आणि 1 स्प्रे घेऊन घ्या। एक 4-5 दिवसाचा कालावधी जाऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही पंपाला 100 ग्रॅम केओलिन पावडर घ्या
केवलिन पावडर काय करते, पानावर एक पांढऱ्या रंगाचा लेअर तयार करते. त्याच्यामुळे आपण कसं आपल्याला ऊन लागलं की आपण टोपी घेतो, शापी घेतो, त्याच्यामुळे आपल्याला ऊन कमी लागतं. तसंच एक आवरण केवलिनचं ह्या पानावर तयार होतं आणि त्या झाडाचं पर्णरंध्र बंद होऊन त्याचं पाणी पानातून न उडता त्या झाडाचं उन्हापासून संरक्षण होतं. हे तर ह्या पंपामध्ये तुम्ही साधारण 5 गोळ्या डिस्प्रिनच्या टाकू शकतात. आता डिस्प्रिन तर डोकेदुखीची गोळी यार, तर ह्या रोपाला त्याची काय गरज आहे. तर मित्रांनो, डिस्प्रिनमध्ये जो घटक आहे ना, सिलिसिलिक ॲसिड, हा जो घटक आहे हा घटक झाडाला स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम करतो. तो जर आपण बाहेरच्या कुठल्या कंपनीच्या औषधामधून घेतला तर तो कदाचित खूप महाग जाईल. डिस्प्रिनच्या गोळ्या अगदी स्वस्त मिळतात. 10 गोळ्यांची तुम्ही स्ट्रीप घेऊन या छान. पंपाला 5 ग्रॅम त्या गोळ्या टाका, 100 ग्रॅम तुम्ही केवलिन पावडर टाका आणि दुसरा स्प्रे घेऊन घ्या. परत 1 आठवड्याचा गॅप जाऊ द्या. सिलिकॉन घ्या. सिलिकॉन म्हणजे जसं की SRP आहे, सिलिकॉन घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही परत स्टिकर टाकू शकता आणि एक तिसरा स्प्रे घ्या. ह्या 3 स्प्रेच्या व्यतिरिक्त मित्रांनो, केळीच्या रोपाला जगवण्यासाठी चौथ्या कुठल्याही स्प्रेची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे 3 स्प्रे जरी तुम्ही घेतले तरी तुमची केळी ही अगदी छानपणे सेट होणार आहे. वाटलंच तर तुम्ही लागवडीच्या दिवशीची ड्रिंचिंग करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 1261 सीवीडचा वापर करू शकता. ही ड्रिंचिंग तुम्हाला डायरेक्टली या खोडाच्या पाशी करायची आहे. या खोडाच्या अगदी खोडाजवळ केल्यामुळे काय होईल की मुळा अजून पसरलेल्या नाही आहे. तुम्ही अंदाजे कुठेतरी ड्रिंचिंग कराल तर ती मुळाच्या कक्षेमध्ये राहणार नाही. ती मुळाच्या कक्षेत राहावी म्हणून तुम्हाला अगदी खोडाजवळ ड्रिंचिंग करायची आहे. ह्या ड्रिंचिंगमुळे तुमच्या मुळा लवकर ॲक्टिव्ह होतील आणि झाड सेट व्हायचे चान्सेस तुमचे मोठ्या प्रमाणावर वाढतील. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही जेव्हा रोपं लावतात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे जळलेलं पान तुम्हाला दिसतं. बऱ्याचदा शेतकरी मित्रांना वाटतं की हा जो पार्ट आहे हा करपा आहे का. आपण दुसऱ्या रोपावर बघूया. तुम्ही इथं बघू शकता हे जे पान जळालेले मित्रांनो, तर हा कुठलाही करपा वगैरे नाही. हा उन्हामुळे बसलेला याला स्ट्रेस आहे, उन्हामुळे बसलेला हा चरका आहे. सो याला घाबरून जायचं कारण नाही. उन्हाळ्यामध्ये हे होत असतं. हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दोन्ही वेळेला एक्स्ट्रीम कंडिशन्स असतात. या एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये झाडाला जगवणं कठीण असतं. पण हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही केळीची लागवड करत आहात आणि अगदी चिकाटीने त्याला जगवायचा प्रयत्न करत आहात. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जाऊ देऊ नका. ज्याही शेतकऱ्याची रोपं अगदी मरतुकड्या अवस्थेत असतील त्यांनीही घाबरू नका. मी सांगितले त्याप्रमाणे 3 स्प्रे घ्या. अगदी तुमचा फक्त पोगा जरी जिवंत असेल ना तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा जसं ऊन कमी होईल, झाडाला स्वतःची ताकद मिळेल, झाड सेट होईल, तसं लगेच दुसरा पोगा निघेल आणि झाडाला नवीन पाणी यायला सुरुवात होऊन जाईल. सो घाबरायचं अजिबात नाही आहे. रोपं सुकतायत म्हणून लगेच दुनवण करू नका. रोप खूप महाग आहे, त्यामुळे वाट बघा. स्वतःचा ज्या खर्च वाढवून घेऊ नका. कारण मी नेहमी सांगतो, उत्पन्न आपल्या हातात आहे मित्रांनो, खर्च आपल्या हातात नाही आहे. म्हणून आपला एक पैसा कसा वाचेल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून प्रत्येक रोप जगलं पाहिजे. तुमचा पोगा जर चालू असेल ना तर अजिबात घाबरायचं नाही. ऑटोमॅटिक मी तुम्हाला सांगतो सेटिंग एकदम प्रॉपर आणि तुमचं रोप छान ग्रोथला लागून जाईल. परंतु उन्हाळ्यामध्ये विषयाची परीक्षा कशाला घ्यायची ना. रोप घेतानाच इतकं सशक्त घ्या. आता तुम्ही बघताय हे रामबायोटेकचंच रोप आहे. आपण इथे बघू शकतो की आज पण सगळी पानं याची ॲक्टिव्ह आहेत. हार्डनिंगचा डाग सुंदर आलेला आहे. आता एवढ्या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा हे का बरं अशी रोपं इतक्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. कारण यांचं प्रॉपर हार्डनिंग करून शेतकरी मित्रांना ही रोपं पाठवण्यात आलेली आहे. प्रॉपर हार्डन केलेलं जर रोप असेल तर तुमचे मरायचे चान्सेस तिथेच 50% कमी होऊन जातात. म्हणजेच काय की नंतर जे आपल्याला ड्रिंचिंग दिलं जातं रोप सेट करण्यासाठी त्याची मुळात काहीही गरज नाही आहे. आपल्याला पंचमहाभूतांचा अभ्यास करून आपल्याला रोपाला जगवायचं आहे. सो घाबरून जाऊ नका. तुमच्या रोपाला काही होणार नाही. बिंदास्त राहा. छानपैकी नवीन लागवड करत असाल तर 21 दिवस अगोदर सण टाका. त्याला 1 फुटाचा होऊ द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही क्रॉप कव्हर लावू शकता. क्रॉप कव्हर नाही लावलं तरी चालेल, लावलं तर अतिउत्तम. तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या केळीच्या रोपाला उन्हापासून वाचवू शकता. ह्या माहितीमुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा थोडाही फायदा झाला असेल तर तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.